नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये अब्स्ट्रॅक्ट ऑफ अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, बरोबर आहे, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे काही तुमचे लॉ होते, ते लॉ पाहिले होते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपले 7 लॉ झाले होते. तर 7 लॉच्या नंतर आता 8वा लॉ आपण आज पाहणार आहोत. तो आहे 8वा रूल आहे किंवा लॉ आहे इन्व्होल्यूशन लॉ. हा लॉ तुम्हाला याच्या आधी कुठे झालेला नसेल, पण सोपा आहे. इन्व्होल्यूशन लॉ पहा, या लॉ मध्ये कसं असतं, एकतर निगेशन पी चे, समजा एखादं निगेशन ऑफ निगेशन पी, हे काय असतं, पी इटसेल्फ, बरोबर आहे, सॉरी पी इटसेल्फ अशा पद्धतीने तुम्ही घेतलेलं आहे. हे काय आहे, एकतर तुम्ही याला इन्व्होल्यूशन लॉ म्हणा किंवा निगेशन ऑफ निगेशन असं सुद्धा म्हणू शकता, बरोबर आहे. आपण निगेशन ऑफ निगेशन या स्टेटमेंट मध्ये पाहिलेलं होतं ते, किंवा निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट ह्याच्यामध्ये पण पाहिलं होतं ते, बरोबर आहे. तर काय, निगेशन ऑफ निगेशन इज स्टेटमेंट इटसेल्फ असं असे म्हणतात, किंवा पी इटसेल्फ असं म्हटलं तरी चालतंय. पी काय, हे तुमचं सिंपल स्टेटमेंट आहे. आणि त्याच्यामधलं दुसरं काय आहे, निगेशन ऑफ ट्रू. निगेशन ऑफ ट्रू ऑब्विसली हे कसं असणार आहे, फॉल्स असणार आहे. आणि तिसरं आहे निगेशन ऑफ फॉल्स, कसं असणार आहे, ट्रू असणार आहे. ते निगेशन ऑफ फॉल्स इज ऑलवेज ट्रू अशा पद्धतीनं. ओके, हा झाला इन्व्होल्यूशन, किंवा तुम्ही याला इनव्हर्स लॉ सुद्धा म्हणू शकता, सरळ सरळ. म्हणजे तुम्ही काय केलं, याच्यामध्ये फक्त इन्व्हर्स केले त्याचं, बरोबर आहे, पण याचं नाव, त्याला एक वेगळं नाव दिलेलं आहे, इन्व्होल्यूशन लॉ, म्हणून आपण त्याला इन्व्होल्यूशन लॉ असं म्हणतो. चला पुढचं पाहूयात आता. 9वा आहे आयडेंटिटी. या सगळ्या लॉचा उपयोग तुम्हाला एकतर बोर्डाच्या परीक्षेतही होणार आहे, आणि सीईटी ला सुद्धा याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इज इन्व्होल्यूशन लॉ, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज कम्युटेटिव्ह लॉ असं विचारलं जातं. त्यामुळं 11 लॉ आहेत तुमचे, तर ते सगळे तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. ओके, ते वेगवेगळे त्याच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे ही लक्षात आली पाहिजे. तर पहा, आयडेंटिटी पाहूयात. आयडेंटिटी मध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट लॉज आहेत. पहिला आहे पी ऑर, एकतर ट्रू घ्या किंवा फॉल्स घ्या. ओके, पी ऑर फॉल्स जर घेतलं तर काय असणार आहे, पी ऑर फॉल्स इज ऑलवेज कसं असणार आहे, पी असणार आहे. म्हणजे पी ची जर तुमची व्हॅल्यू ट्रू असेल तर ते ट्रू असणार आहे, पी ची जर व्हॅल्यू फॉल्स असेल तर ते फॉल्स असणार आहे, अशा पद्धतीने. ओके, मग तुम्ही ऑर, अँड किंवा कंजंक्शन, डिजंक्शन यांचा लॉजिकल टेबल आहे, ट्रूथ टेबल, लॉजिकल ट्रूथ टेबल, त्याचा ट्रूथ टेबलचा वापर करून हे पाहू शकता तुम्ही बरोबर येते का नाही. ओके, तर पहिला आहे पी ऑर फॉल्स, हे नेहमी कसं असतं, पी असतं. दुसरं आहे पी अँड फॉल्स, हे नेहमी कसं असतं, फॉल्स असतं. पी अँड फॉल्स हे नेहमी कसं असणार आहे, फॉल्स असणार आहे. तिसरं आहे पी ऑर ट्रू. पहा, लॉजिकल ट्रूथ टेबलचा जर वापर करून पाहिलं तर पी ऑर ट्रू हे नेहमी कसं असणार आहे, ट्रू असणार आहे. आणि लास्ट वन, चौथ्यामध्ये जसं इथं हे 2 ऑरचे घेतले होते, तसं इथं दुसरं काय असणार आहे, अँडचं असणार आहे. म्हणजे पी अँड ट्रू इज ऑलवेज काय असणार आहे, पी असणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं असेल, पी ऑर फॉल्स नेहमी पी असतं, पी अँड ट्रू नेहमी ट्रू असतं, पी ऑर ट्रू नेहमी ट्रू असतं, आणि पी अँड फॉल्स नेहमी फॉल्स असतं. अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवता येऊ शकतं. हा झाला 9वा लॉ. आता 10वा, नॉट बट द लिस्ट, लास्ट बट वन, कंडिशनल लॉ. पहा, कंडिशनल लॉ काय सांगतो, इफ P इम्प्लाइज Q असं जर असेल, P इम्प्लाइज Q असं जर असेल, आपण याच्या आधी हा लॉ पाहिलेला आहे, बरोबर आहे. मला वाटतं 1-2 लेक्चर, प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये या लॉचा आपण वापर सुद्धा केलेला आहे.
ओके, म्हणजे काय P implies Q काय असणार आहे तुमचं निगेशन ऑफ Q implies negation of P is nearly equals to negation of P implies negation of Q अशा पद्धतीनं सॉरी इकडं P असते आणि इकडे Q असते आणि इकडं P बरोबर आपण उलट करतो त्यांचं आणि इज नियरली इक्वल्स टू अजून हे कशाच्या तरी इक्वल्स असते तर ते कशाचे इक्वल्स असणार आहे निगेशन ऑफ P और Q ह्याच्या इक्वल्स असणार आहे आलं लक्षात तर हा झाला तुमचा कंडिशनल लॉ आणि लास्ट कंडिशनलच्या नंतर काय बाय कंडिशनल लास्ट काय असणार आहे बाय कंडिशनल लॉ बाय कंडिशनल म्हणजे काय डबल इम्प्लिकेशन P डबल इम्प्लाइज Q आपण असं याचं सुद्धा आपण निगेशन किंवा याचं सुद्धा लॉ आपण पाहिलेला आहे तर ते काय असणार आहे P इम्प्लाइज Q आणि त्याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कुठलं वापरलेलं आहे अँड हे लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलं आणि त्याच्या पुढचे दुसरं स्टेटमेंट आहे Q इम्प्लाइज P उलट बरोबर आहे तर अशा पद्धतीचा हा लॉ असणार आहे याला तुम्ही जसं इम्प्लिकेशन साठी इथं हे याचा वापर केलाय किंवा याचा वापर केलाय तसं या ब्रॅकेट साठी आता P इम्प्लाइज Q इथे पण आहे P इम्प्लाइज Q इथे पण आहे याच्याऐवजी तुम्ही हा ब्रॅकेट वापरू शकता इथं Q इम्प्लाइज P आहे मग याच्याऐवजी हा ब्रॅकेट तुम्ही इथं वापरू शकता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हा लॉ तुम्ही इथं म्हणजे त्या लॉचा वापर केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं 11 लॉ आहेत आपले पहा पहिल्यापासून सांगतो 11 लॉ पहिला होता आयडेम्पोटेंट दुसरा होता कम्युटेटिव्ह तिसरा होता असोसिएटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह अब्सॉर्प्शन डिमॉर्गन्स कॉम्प्लिमेंट लॉ आणि इन्व्होल्युशन आयडेंटिटी कंडिशनल आणि लास्टचा कुठला बाय कंडिशनल अशा पद्धतीचे 11 लॉ आपण इथे घेतलेले आहेत आणि या लॉचा वापर करून आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधले एक्झाम्पल्स पाहणार आहोत चला एक्सरसाइज 1.4 चालू करूयात एक्सरसाइज 1.4 त्यातला क्वेश्चन आहे पहा फर्स्ट क्वेश्चन आहे युजिंग रूल्स ऑफ निगेशन राइट निगेशन ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन असं दिले निगेशनचे रूल्स किंवा आपण जे आता रूल्स पाहिलेले आहेत 11 त्या रूल्सचा वापर तिथं करायचा आहे आणि जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांचं निगेशन करायचंय आणि विथ जस्टिफिकेशन असंही सांगितले किंवा जस्टिफिकेशन म्हणण्यापेक्षा तिथं कोणता लॉ वापरलेला आहे तुम्ही ते तिथं तुम्हाला सांगायचं आहे पहा पहिलं आहे negation of Q implies P negation of Q implies P निगेशन ऑफ Q implies P कशा पद्धतीने असणार आहे तुम्हाला याचं निगेशन करायचंय बरोबर आहे मग निगेशन Q implies P आपण पाहिलं होतं P implies Q याचं निगेशन काय असतं बरोबर आहे त्याच्यावरूनच तुम्हाला याचं निगेशन घ्यायचंय 2 मिनिटं तर काय करणार तुम्ही हे घेताना इथे लॉ कुठला वापरणार निगेशन ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला आहे तुमचं इम्प्लिकेशन बरोबर आहे तर लॉ कुठला वापरणार तुम्ही निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा लॉ वापरणार आहे मग निगेशन ऑफ इम्प्लिकेशन किंवा कंडिशनलचा आपण लॉ पाहिला होता तो लॉ आहे 11वा बरोबर आहे मग तो लॉ काय सांगतो आपल्याला निगेशन कंडिशनल म्हणजे काय निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ P अशा पद्धतीने येते बरोबर आहे म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय असणार आहे इज इक्वल्स टू निगेशन ऑफ निगेशन काय होईल कॅन्सल होईल का तसं नाही होणार कारण आपण निगेशन ऑफ Q इथं ऑलरेडी निगेशन आहे मग याचं पण निगेशन घेतो आणि याचं पण निगेशन घेतो बरोबर आहे मग लास्टला काय येणार आहे निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ P बरोबर आहे तर अशा पद्धतीनं हे तुमचं फायनल आन्सर असेल एका ओळीतच तुम्हाला लिहायचंय आणि विथ जस्टिफिकेशन सांगितलंय तर तुम्हाला जस्टिफिकेशन मध्ये काय लिहायचंय तुमचा रूल कुठला वापरलाय तुम्ही निगेशन ऑफ कॉम्प्लिमेंट
सॉरी निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. तर निगेशन ऑफ इथं तुम्ही लिहून टाकायचं सरळ, निगेशन ऑफ निगेशन ऑफ इम्प्लिकेशन अशा पद्धतीनं. ओके, तर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन हा पहिला झालेला आहे. आता दुसरा पाहूयात. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे निगेशन ऑफ सॉरी P अँड निगेशन ऑफ Q. P अँड निगेशन ऑफ Q. ओके, P अँड निगेशन ऑफ Q. आता याचं पण तुम्हाला काय करायचंय, निगेशन करायचंय. मग काय करणार तुम्ही, P अँड निगेशन ऑफ Q अशाला असं लिहून घ्या आणि याचं तुम्हाला काय करायचंय, निगेशन करायचंय. कसं असणार आहे, निगेशन वर डिस्ट्रीब्यूट करा वाटल्यास. मग अँडच्या जागी काय असणार आहे, ऑर येणार आहे. म्हणजे काय, निगेशन ऑफ P ऑर निगेशन ऑफ निगेशन Q अशा पद्धतीने. आलं लक्षात. अशा पद्धतीने हे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं. मग इथं काय करणार तुम्ही, याला कुठला लॉ, याला सॉरी या स्टेपला कुठला रिजन देणार, निगेशन ऑफ कशावर केलंय तुम्ही, सॉरी इथं लॉजिकल कनेक्टिव्ह कुठलं वापरलेलं आहे, कंजंक्शन. म्हणजे इथं काय देणार तुम्ही, निगेशन ऑफ कंजंक्शन. आलं लक्षात, निगेशन ऑफ कंजंक्शन. आता याच्या पुढची स्टेप पहा, निगेशन ऑफ P जसं तसं राहील, त्याला काही फरक पडतोय का, नाही. म्हणजे निगेशन ऑफ P ॲज इट इज, हे पण जसं तसं, ऑर ॲज इट इज. आणि निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन म्हणजे काय, स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजे काय असणार आहे, हे Q असणार आहे. मग इथं काय रिझन देणार या स्टेपला, या स्टेपला काय रिझन देता येईल आपल्याला, आपण कुठला लॉ वापरला इथं, निगेशन ऑफ निगेशन किंवा इन्व्होल्यूशन लॉ. मग वाटल्यास इन्व्होल्यूशन लिहिण्यापेक्षा निगेशन ऑफ निगेशन असं सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. म्हणजे याचं फायनल आन्सर काय आहे तुमचं, निगेशन P ऑर Q अशा पद्धतीनं. आता पहा पुढचा एक आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन आहे P ऑर Q, सॉरी निगेशन Q, P ऑर निगेशन Q. आता याला तुम्ही कसं सॉल्व्ह करणार पहा, जसं इथं सॉल्व्ह केलं होतं त्याचप्रमाणे इथं पण तुम्हाला करावं लागेल. पहा काय करावं लागेल, सगळ्यात आधी याचं निगेशन घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला निगेशन ऑफ P ऑर निगेशन Q असं सॉल्व्ह करायचंय, बरोबर आहे. मग याला कसं लिहिणार तुम्ही, निगेशन ऑफ P ऑरच्या जागी काय घेणार, ऑरचं निगेशन किंवा लॉजिकल कनेक्टिव्ह काय होईल इथं, ऑरच्या जागी अँड निगेशन ऑफ निगेशन Q. ओके, मग याला काय देणार, रिझन. याचं रिझन काय असणार आहे, निगेशन ऑफ कशा, ऑर किंवा डिसजंक्शन, निगेशन ऑफ निगेशन ऑफ डिसजंक्शन. आणि लास्टला काय असणार आहे पहा, निगेशन ऑफ P अँड जसा तसा निगेशन ऑफ निगेशन. म्हणजे काय, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजे काय असणार आहे, इट इज Q. याला पण सेम रिझन येणार, निगेशन ऑफ निगेशन. ओके, अशा पद्धतीने पहिले 3 एक्झाम्पल इथं पाहिलेले आहेत आपण. तर त्या पुढचे एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आजच्या व्हिडिओ पुरते इथे थांबूयात. धन्यवाद.